CR7 मेन्स सलून. आता तुमच्या केसांना हवी तशी स्टाईल द्या फक्त CR7 मेन्स सलून मध्ये. एकदा अवश्य भेट द्या. फॉरेस्ट नियर कुमार चौक, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूरचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते, पद्मशाली शिक्षण संस्थेचे माजी सेक्रेटरी व विश्वस्त गंगाधरपंत सिद्धरामप्पा कुचन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानिमित्त पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने श्रद्धांजली व शोक सभा आयोजित करण्यात आली होती. या शोक सभेत सत्यनारायण बोल्ली, पद्मशाली संस्थेचे सचिव दशरथ गोप, पेंटप्पा गड्डम, ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम, डॉक्टर माणिक गुर्रम, दिनेश एन्नम, प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, रमेश विडप, मल्लिकार्जुन कमटम आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गंगाधरपंत कुचन यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला व त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. परवा 26 रोजी पहाटे दुःखनिदान झालं. अत्यंत वाईट दिवस म्हणायचं माझ्या जीवनात, कारण त्या दिवशी नेमकं मी परगावी होतो. जवळजवळ 700 किलोमीटरच्या अंतरावर मी होतो आणि साहेबांचे मला माहीत आहे आपलं 2012 साली शताब्दी महोत्सव जेव्हा शुभारंभ झाला होता त्या दिवशी साहेबांनी त्यांचं देहदान करण्याची घोषणा केली होती. मला निदान 7:30ला काहीतरी माहीत झालं आणि बातमी पडली की देहदान देणार आहे. मला आठवलं, मी माझे सहकारी आपले समाजाचे अध्यक्ष सुरेश पवार यांना फोन बरोबर देहदान करणार आहेत का? हा करणार आहेत. मग देहदान करणार आहे म्हटल्यावर एवढ्या किलोमीटरवर पोचायचं शक्य नव्हतं. त्यांचं अंतदर्शन होणं अशक्यप्राय होतं आणि त्यांचं मला अतिव दुःख होतं. त्यांचं शेवटचं दर्शन होतं ना. कुचन साहेबाचं माझी ओळख म्हणजे माझी संबंध, मी पद्मशाली युवक संघटनेत जेव्हा सचिव म्हणून काम करत होतो तेव्हा साहेब कधीही कुठल्याही असं कार्यक्रमाला येत नव्हते. सहसा पद्मशाली युवक संघटनेचं व्याख्यानमाला तेव्हा करत होतो तेव्हा परगावचे शिक्षक व्याख्यानमालेसाठी येत होतं. वैकुंठबाई मेहता सभागृह तुंबडून जात होतं. खाली पायऱ्यावर बसून रोडवर बसून विद्यार्थी व्याख्यानमाला होतं. तेव्हा आधुनिक सोयी नव्हती. व्याख्यानमाला अनेक चांगले शिक्षक चांगलं व्याख्यान करत होते, प्रचंड गर्दी असायची. आणि त्या एकंदरीत वर्षात त्या प्रचंड प्रतिसादाला बघून साहेबांनी एवढं उल्हासित झाले. काय रे, कसं काय एवढं तू मॅनेज करू शकला? म्हटलं काम करू लागलो मी. म्हटलं 1984 साली माझं 10वी झालं, 2 वर्ष 12वी झालं, 12वी फेल. व्यवसायात आलो 1991ला जेव्हा पद्मशाली युवक संघटनेचं मी सचिव होतो. त्या माणसाचं अशा पद्धतीनं अचानक मृत्यू होणं प्रत्येक सोलापूरच्या शहरवासियांना ते मनाला लागतं. त्यांची सुरुवात सहकारामधूनच झाली आणि ते होत असताना 2दा त्यांनी खासदारी पण घोषणा. 3ऱ्या वेळेला देखील त्यांनी खासदारकी मागितली पण थोडी अडचण आली आणि ते त्यांना मिळालं. अशा वेळेला मी आणि एक पत्रकार जयप्रकाश पाटील आणि त्यावर त्यांचं स्वतःचं आत्मचिंतन असायचा आणि त्या संबंधित एखादी व्यक्ती त्यांच्या संपर्कात आला की त्याच्याशी ते त्या विषयाबद्दल संवाद ठेवायचे. असा सतत म्हणजे त्यांना समाजाचा ध्यास इतका असायचा की ते अविरत ते त्या ध्यासाखाली त्या ठिकाणी काम करायचे. आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना सांगतो की त्यांचा ऋण तुम्हा सर्वांच्या शिरावर आहे. कारण ही जी संस्था पद्मशाली शिक्षण संस्था 108 वर्षांपूर्वी ज्यावेळी स्थापन झाली त्यानंतरच्या कालावधीमध्ये ते तब्बल 50 वर्षे या संस्थेमध्ये 17 वर्ष सचिव म्हणून आणि त्यानंतर विश्वस्त म्हणून त्यांनी अत्यंत प्रदीर्घ कालावधी फार कार्यशील अशा पद्धतीने काम केलेले आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेल्या 27 शाखांमध्ये बहुतांश मान्यता कुचन साहेबांच्या कालावधीत मिळालेली आहे आणि बहुतांश पदांचा संमती सुद्धा मान्यता सुद्धा शासनाकडून कुचन साहेबांच्या माध्यमातून आलेली आहे. म्हणून
आपण सर्व त्यांच्या या सर्व उपकाराचे ऋणी आहोत आणि म्हणून आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे त्यांच्या प्रती आपण आपला श्रद्धा जो आहे, आपला आदर जो आहे व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे. तुमचा स्टाईल तुमची ओळख. सोलापूरमध्ये पुरुषांसाठी खास स्टायलिश आणि प्रोफेशनल ग्रूमिंगचा नवा पत्ता CR7 मेन्स सलून. ट्रेंडी हेअर कट, परफेक्ट शेविंग आणि स्मार्ट लुक आता एकाच ठिकाणी. कटिंग शेविंग फक्त 170 रुपये. कटिंग शेविंग कलर फक्त 500 रुपये. कटिंग शेविंग रागा टी10 फक्त 450 रुपये. किड स्टायलिंग हेअर कट फक्त 100 रुपये. तसेच हायड्रा फेशियल, हेअर स्पा, फेशियल स्टीम, कर्ली हेअर स्टायलिंग आणि नॅनो प्लास्टर उपलब्ध. स्मार्ट दिसायचंय मग आजच भेट द्या CR7 मेन्स सलून, तुमचा स्टाईलचा परफेक्ट पार्टनर. वेळ सकाळी 9 ते रात्री 10. पत्ता 78 फॉरेस्ट कुमार चौक जवळ रेल्वे लाईन सोलापूर.